आज आपण पुणेरी मँगो मस्तानी करतोय, जिथे आपण क्रेमी व्हॅनिला आईस्क्रीम घरीच केलेली आहे. आणि आईस्क्रीम सेट करताना बर्फाचा कुरकुरीतपणा लागू नये म्हणून काय करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तसंच मस्त दाटसर मिल्कशेक बनवून आपण मँगो मस्तानी सर्व करणार आहोत. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मँगो मस्तानी बनवण्यासाठी इथे मी असे छान पिकलेले आंबे घेतलेले आहेत. आंबे स्वच्छ करून आपल्याला पाठीमागचा भाग चिकाचा काढून घ्यायचा आहे. आंबा असा मधला भाग कट करून त्याला उभ्या आडव्या चिरा देऊन घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आंबा कट करून घेऊया. प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपण मँगो मस्तानीसाठी मिल्कशेक तयार करतोय. त्यासाठी मी 1.5 कप आंब्याचे तुकडे घेतले आहेत. साखरेचे प्रमाण आंब्याच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1.5 कप उकळून गार केलेलं दूध. आपण फुल क्रीम घरच्या घरीच तयार करतोय. त्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलंय. गॅसवरती तापवण्यासाठी ठेवूया. फुल क्रीम बनवण्यासाठी त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी दुधावरची फ्रेश साय, 1 वाटी साखर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मिल्क पावडर. दुधाला उकळी आली की चांगलं हलवून घ्यायचं. मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं थोडं आटून घ्यायचं. थोडंसं दाटसरपणा येईपर्यंत उकळत असताना कडेची साय मोडून घ्यायची. साधारण 5 ते 10 मिनिटं उकळून घेतलंय. थोडंसं 1 कपभर दूध आपल्याला साईडला काढून ठेवायचंय. यामध्ये घालायची आहे साखर. इथे मी 6 ते 7 चमचे साखर घेतलीये. साखरेचे प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घेऊया. साखरेमुळे दूध थोडंसं पातळ झालंय. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं पुन्हा उकळून घेऊया. वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि जे आपण कोमट केलेलं दूध होतं ते त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घालताना एका हाताने वाटीच्या साहाय्याने मिक्स करायचं. हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे गठुडे होणार नाही. त्यामुळे दुधाला छान असा दाटसरपणा येतो. यामध्ये दुधावरची साय घालायची किंवा तुम्ही मिल्क पावडरही वापरू शकता. त्यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि दुधाला घट्टसरपणा येतो. दुधावरची साय आणि मिल्क पावडर घातल्यामुळे दुधाला छान असा घट्टसरपणा येतो आणि आपली व्हॅनिला आईस्क्रीम पण खूप छान अशी तयार होते. याच्या छान अशा आपण गठुडा मोडून घेतल्या आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेतलं आहे. गॅस बंद करायचा आणि दूध पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. अर्धा ते 1 तासासाठी मिश्रण पूर्ण गार झालंय. ज्या भांड्यामध्ये आईस्क्रीम सेट करायची आहे त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण असं ओतून घ्यायचं आहे. असं घट्ट झाकण लावायचं आणि डीप फ्रीझरमध्ये जिथे बर्फ सेट करतो तिथे आपल्याला डबा ठेवून द्यायचा आहे. रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा किंवा 8 ते 9 तासासाठी ठेवला तरीही चालेल. तुम्ही बघू शकता, रात्रभर आपण फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर किती छान असं स्ट्रक्चरवर सेट झालेली आहे. आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. याला चेक करून पाहूया. इथे मी घरीच बनवलेली, तुम्ही रेडीमेड आणली तरीही चालेल, व्हॅनिला आईस्क्रीम. आता आपण मँगो मस्तानीसाठी मिल्कशेक तयार करतोय. त्यासाठी 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम. तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडी जास्त घालू शकता. मिक्सरमध्ये दळून घेऊया आणि बघा, आपला मँगो मिल्कशेक तयार झाला आहे. आपला मँगो मिल्कशेक खूप छान प्रकारे तयार झालेला आहे. त्यासाठी आपल्याला काही ड्रायफ्रूट्स लागणार आहेत. आपण मस्तानी सर्व करूया. ग्लासमध्ये पहिल्यांदा आंब्याचे 1 चमचाभर तुकडे घेतले. त्यावरती 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालायचे. ड्रायफ्रूट्स घालायचे. तयार केलेला मिल्कशेक घालायचा. पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 स्कूप, ड्रायफ्रूट्स आणि आंब्याचे तुकडे आणि त्यावरती चेरी किंवा ट्यूटी फ्रुटी वापरू शकता. आणि 1 स्कूप मँगो आईस्क्रीम त्यावरती घालायची. पुन्हा एकदा 1 स्कूप
व्हेनिला आईस्क्रीम. टॉपिंग्सवरती थोडेसे ड्रायफ्रुट्स आपण घालू शकतो. झाली मँगो मस्तानी आईस्क्रीम तयार. तुम्ही चमच्याने खाऊ शकता किंवा स्ट्रॉने पिऊ शकता. इतकी छान मँगो मस्तानी आपली तयार झाली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कमेंटमध्ये सांगा मँगो मस्तानी कशी झाली. पुन्हा भेटूया अशाच थंडगार रेसिपीसोबत. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच थंडगार रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद. वाव, यम्मी.